भाजी न खाणारे सुद्धा हमखास 2 घास जास्त खातील अशी कोबीची भाजी। नमस्कार, मी वैशाली। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये कोबीची भाजी करतोय। भाजी करण्यासाठी आपण अर्धी वाटी चणा डाळ घेतली आहे। घेतलेली चणा डाळ पाण्याने 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून पाणी घालून भिजत ठेवायची। ही डाळ अगदी सहज अर्ध्या ते 1 तासात छान भिजते आणि फुलते। आता डाळ भिजेपर्यंत कोबी घ्यायचा आणि घेतलेला कोबी आपल्याला पाहिजे तितका छान पातळ चिरून घ्यायचा। त्यासाठी कोबीचा देठ कापून त्याचा देठाजवळील भागही कापून घ्यायचा। कोबी तुम्ही विळी किंवा सुईच्या सहाय्याने सुद्धा चिरू शकता। मस्त पाहू शकता, आपण घेतलेला कोबी छान चिरून झालेला आहे। आता हा चिरलेला कोबी एका भांड्यात घ्यायचा आणि भांड्यामध्ये कोबी बुडेल इतकं पाणी घालायचं। कोबी पाण्यामध्ये ठेवल्यामुळे त्याचा उग्रच वास निघून जातो आणि कोबी आणखी फ्रेश होतो। भाजीला फोडणी देईपर्यंत कोबी पाण्यातच ठेवायचा। पाहू शकता, आपण भिजत घातलेली डाळ सुद्धा छान भिजलेली आहे। आता तुमच्या आवडीनुसार मिरच्या, फोडणीसाठी कढीपत्ता, अद्रक आणि लसूण घ्यायचं। घेतलेलं अद्रक, लसूण, कढीपत्ता, मिरची हे तुम्ही खलबत्त्यात सुद्धा ठेचू शकता किंवा मिक्सरमध्ये असं जाडसर बारीक करून घेऊ शकता। आता भाजीला फोडणी देण्यासाठी लागेल तितकं तेल भांड्यामध्ये घ्यायचं। घातलेलं तेल मात्र चांगलं गरम झाल्यावरच यामध्ये मोहरी घालायची। मोहरी छान तडतडल्यावर हिंग घालायचं। हिंग घालत असताना गॅसची फ्लेम मात्र लो करायची। आणि आता अद्रक, लसूण, मिरची, कढीपत्ता यांचा ठेचा या तेलामध्ये घालून चांगला परतून घ्यायचा। मिरची तुम्ही फोडणीमध्ये बारीक चिरूनही घालू शकता। फोडणीतला कढीपत्ता खात नाहीत, त्यामुळे मी मुद्दाम बारीक करून घातलेला आहे। तुम्ही कढीपत्ता सुद्धा फोडणीमध्ये घालू शकता। बारीक चिरलेला मीडियम साईजचा कांदा सुद्धा आपण तेलामध्ये छान परतून घेतलेला आहे। कांदा अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। थोडीशी हळद घालायची आणि त्याचबरोबर मीडियम साईजचा टोमॅटो। आता हळद आणि टोमॅटो या फोडणीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि यामध्ये आपण भिजवलेली चणा डाळ घालायची। ही भिजलेली डाळ मुद्दाम फोडणीतच घालायची, त्यामुळे काय होतं की तेलात छान परतल्यामुळे लवकर शिजते। आता फोडणीत डाळ छान परतून झाल्यावरच पाण्यात ठेवलेला कोबी या फोडणीत घालायचा। आता घातलेला कोबी फोडणीमध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा। कोबी दिसायला जरी भरपूर दिसला तरीही तो शिजल्यावर कमी होतो। हे सर्व करत असताना गॅसची फ्लेम मात्र मीडियम ठेवायची। कोबी छान मिक्स करून झाल्यावर यावर 4 ते 5 मिनिटं झाकण ठेवायचं। झाकण काढल्यावर पुन्हा एकदा कोबी चांगला असा भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा। पाहू शकता, या कोबीचंच पाणी भाजीला छान सुटलेलं आहे। आता या स्टेजला या भाजीमध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्याचबरोबर किसलेलं ओलं खोबरं घालायचं। मीठ आणि ओलं खोबरं या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मीठ उशिराच घालायचं, कारण भाजी शिजल्यावर भाजीची क्वांटिटी कमी होते, त्यामुळेच आपल्याला मिठाचा अगदी बरोबर अंदाज येतो। पुन्हा झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं भाजी शिजल्यावर भाजी अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि भाजीतील चणा डाळ शिजलेली आहे की नाही ते पाहायचं, कारण कोबी तर अगदी सहज शिजतो। पाहू शकता, आपल्या भाजीतील चणा डाळ सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेली आहे। आता गॅस बंद करायचा। गॅस बंद केल्यावर या भाजीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। घातलेली कोथिंबीर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। भिजलेली चणा डाळ घालून कोबीची भाजी करून खाण्यासाठी तयार आहे। या भाजीला आमच्याकडे पूजेची भाजी सुद्धा म्हणतात। आता ही भाजी भाकरी, भाजी, चपाती, भाताबरोबरही खाऊ शकता। बरं, तुम्ही कोबीची भाजी करता का? करत असाल तर याच पद्धतीने करता का? तुमची कोबीची भाजी करण्याची पद्धत यापेक्षा थोडी वेगळी असेल तर मला कमेंटमध्ये तुमची कोबीची भाजी करण्याची पद्धत नक्की शेअर करा। आपल्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।